नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप होल्डिंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडियम लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल टू बायनरी, बायनरी टू हेक्साडेसिमल म्हणजे कोणता नंबर कसा कन्वर्ट करायचा ते बघितलं. आणि मोस्टली तेच क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCCTमध्ये. ओके, आणि या व्हिडिओमध्ये आपण मॉक टेस्ट करणार आहोत. आणि एक अजून एक की मी याच्यावर हे ॲड केले नाही आहे, टॅग ॲड केले नाही आहे, डायरेक्ट क्वेश्चन ॲड केला आहे. म्हणजे हे क्वेश्चन कधीतरी आले आहे महाराष्ट्र MCCTमध्ये, तेव्हाच मी याला इथे ॲड केलं आहे. फक्त मी इथे टॅग ॲड केला आहे. पुन्हा एकदा एज्युकेशन कोड मराठीमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं या व्हिडिओमध्ये बघूया बायनरी नंबरचं. ओके, चला मग जास्त वेळ नाही घालवता सुरू करूया. आणि याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल आणि कमेंटमध्ये पण नक्की देईल. ओके, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि अजून 25 क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण देणार, म्हणजे महाराष्ट्र MCCTमध्ये एक्झॅक्ट टाईप येतात. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे आपला, बायनरी ॲडिशन करायचं आहे आपला या नंबरचं. ओके, तुम्हाला मी ट्रिक काय सांगितली, या नंबरला आपलं ॲडिशन करायचं, या नंबरला सिम्पल डेसिमलमध्ये कन्वर्ट करा, याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा. याला डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 11 येतो. ओके, याला कन्वर्ट केल्यानंतर 5 येतो. ओके, 5 + 11 + 5 16चा बायनरी नंबर तयार करायचा. ओके, 60चा बायनरी नंबर येतो. आन्सर बी. तुम्हाला एकदा समजून सांगतो मी. आपला जो नंबर कोणता आहे, नंबर आहे 10 11 11 म्हणजे 11. ओके, त्यानंतर जी आपली ट्रिक यूज करायची. ट्रिक कोणची आहे आपली? 1 2 4 8. ओके, जिथं नंबर दिसला तिथं नंबरचा यूज करायचा. इथं आपल्याला 8 घ्यायचा, इथं हा नंबर घ्यायचा, हा नंबर घ्यायचा. जिथं 0 असेल तो इग्नोर करायचा. मग त्यानंतर सम करायचा. 8 + 2 10, 10 + 1 11. दॅट वाय याचं किती झालं? 11. सेम ॲज याचा करायचा, याचा 5 येतो, 5 येतो, याचा 5 काढला, 5 काढला. त्यानंतर या दोघांचा सम करायचा. या दोघांचा सम किती येतो? 16 आला. ओके, 16 आल्यानंतर या 16ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा. बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं? सेम ॲज पॉवर लिहायची 2 4 8 16. ओके, 16. आता आपल्याला माहीत आहे आपल्याला कसं करायचं. ज्या नंबरपासून 60 बनत आहे त्या नंबरला आपल्याला डॅश द्यायची आहे. ओके, या नंबरला यापासून 60 बनला, आता कोणत्या नंबरची आपल्याला गरज नाही आहे. ओके, सगळ्यांना 0 द्यायचा. 0 0 क्रिएट झाला आपला नंबर. ओके, आणि नंबर्स आता तुम्हाला अजून सांगतो की तुम्हाला जर ॲडिशन म्हटलं, फक्त काय करायचं, या नंबरला सिम्पल डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमल कन्वर्ट केल्यानंतर ते ॲडिशन करायचं. ॲडिशन केल्यानंतर तो नंबर जो ॲडिशनमध्ये नंबर येत असेल त्या नंबरला पुन्हा एकदा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, चला दुसरा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज अ कॅरी जनरेट इन बायनरी ॲडिशन्स? ओके, बायनरी कसा जनरेट होतो? सिम्पल आन्सर आहे 1. कसा जनरेट होतो? बायनरीमध्ये आपण कोणते नंबर यूज करतो? 0 आणि 1. ओके, 0 आणि 1 यूज करतो ना. जेव्हा 1 1 प्लस किती होतो? 2 होतो. 2चा यूज करू शकत नाही. दॅट वाय 1 कॅरी येतो आणि 1 कॅरी येतो आणि 1 सममध्ये जातो. दॅट वाय एक कॅरी येतो. सिम्पल ट्रिक असं 1चा यूज केल्यानंतर एक कॅरी येतो. सिम्पल 1 आणि एक कॅरी गेला, कॅरी इथं आलं 1. ओके, दॅट वाय 1 1 + 2 होतो ना. दॅट वाय 2चा यूज करू शकत नाही. दॅट वाय 1 कॅरी येतो आणि 1 सममध्ये येतो. ओके, आन्सर आहे बी, कॅरी. त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन, बायनरी सबट्रॅक्शन ऑफ या नंबरचा आपल्याला बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, त्यानंतर बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे. आपला हा नंबर दिला आहे. पुन्हा एकदा या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा. डेसिमल कन्वर्ट केल्यानंतर याची व्हॅल्यू येते 10, याची व्हॅल्यू येते 3. ओके, 3ला याचं आन्सर किती येतो? 7. मग त्यानंतर या नंबरला पुन्हा एकदा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ही व्हॅल्यू येते. आणि अजून एक की तुम्हाला आवडत असेल की हा 0 कसा ॲड केला, तुम्ही त्यानंतर कोणताही नंबर ॲड करू शकता. जिथे आपल्याला व्हॅल्यू घ्यायची नसेल तिथं आपण 0 ॲड करू शकतो. ओके, त्यानंतर बायनरी सबट्रॅक्शन आहे या नंबरचं आन्सर बी. ओके, त्यानंतर येते सॉरी त्यानंतर चौथा क्वेश्चन येते, विच ऑपरेशन रिक्वायर्ड बोरो इन सबट्रॅक्शन्स? बोरो मीन्स कॅरी सारखाच. ओके, ऑप्शन डी, बोरो रिक्वायर्ड. ओके, त्यानंतर येते 5वा क्वेश्चन, बायनरी ॲडिशन 1 1 + 1.
सेम ॲज नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर याला सम करायचं. या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 7 येतो, या नंबरला कन्वर्ट केल्यानंतर 1 येतो, याची ॲडिशन केल्यानंतर 8 येते. 8ला आपण याच्यात कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये 8 कसा कन्वर्ट करायचा, सिम्पल ट्रिक, 2 4 8 याच्यापासून सम तयार होतो. याला घ्यायची गरज नाही, याला घ्यायची गरज नाही, याला घ्यायची गरज नाही. दॅट वाय आपला बायनरी नंबर तर कोणता तयार होतो, दॅट वाय आपला आन्सर काय आहे, बी. ओके. त्यानंतर इथे रिझल्ट ऑफ बायनरी सबट्रॅक्शन सेम ॲज याला नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा, डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 16 येतो, या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा, डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर 1 येतो, आणि दोघाले कन्वर्ट मायनस करायचं, मायनस केल्यानंतर 15 व्हॅल्यू येते. 15 आल्यानंतर याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं, बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर याचा आन्सर येतो डी. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला स्टेप काय आहे याची. फर्स्ट स्टेप काय आहे, कन्वर्ट करायचं, त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं, त्यानंतर बायनरी करायचं, डेसिमल, सबट्रॅक्शन, बायनरी. ओके. त्यानंतर येते 7वा क्वेश्चन, इन द ॲडिशन्स मॅक्सिमम सम ऑफ 2 बिट्स. इन बायनरी ॲडिशन्स मॅक्सिमम सम ऑफ 2 बिट्स. मॅक्सिमम सम कधी होतो, जेव्हा 2 नंबर सेम असतो, आणि बिकॉज आपल्याला यूज कधी करू शकतो आपण, फक्त 1 1चा यूज करू शकतो. दॅट वाय 1 1 + 2 मॅक्सिमम नंबर कोणता तयार होतो, 2. डेसिमलमध्ये बघायचं झालं तर डेसिमलचा मॅक्सिमम नंबर कोणता तयार होऊ शकतो, 9 9 प्लस. ओके. दॅट वाय लास्ट डिजिट कोणता आहे, 9 9 + 9 18. ओके. इन बायनरी ॲडिशन मॅक्सिमम सम ऑफ 2 बिट्स, दॅट वाय 2 व्हॅल्यू. त्यानंतर येते 8वा क्वेश्चन, बायनरी ॲडिशन्स इक्वल टू, याचं आपलं ॲडिशन करायचं, सेम ॲज याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा, डेसिमल कन्वर्ट केल्यानंतर 30 येतो, याला ते कन्वर्ट करायचं, डेसिमलमध्ये 3 येतो, त्यानंतर प्लस करायचं, प्लस केल्यानंतर 16 येतो, 16ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं, बायनरी कन्वर्ट केल्यानंतर यांचा आन्सर येतो बी. ओके. त्यानंतर इथे मोस्टली असेच क्वेश्चन विचारतात महाराष्ट्र MCDमध्ये, इझी लेवलचे राहतात. त्यानंतर इथे बायनरी सबट्रॅक्शन, या नंबरला बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे, सेम ॲज या नंबरला कन्वर्ट करायचं, डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 15 येतो, त्यानंतर याला कन्वर्ट करायचं, 5 होतो, याला सबट्रॅक्शन करायचं, सबट्रॅक्शन केल्यानंतर व्हॅल्यू येते 10 व्हॅल्यू येते. त्यानंतर 10ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं, बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, याचा यूज करायचा ट्रिकचा, याला घ्यायला लागते आपण समतर करायसाठी, याला घ्यायची गरज नाही, याला घ्यायला लागते, याला घ्यायची गरज नाही, बिकॉज याचं 8 + 2 10. दॅट वाय याला काही आपण याला 1 दिला, याला 1 दिला, बिकॉज 4ची गरज नाही, 1ची गरज नाही, दॅट वाय आपण त्याला 0 दिला. दॅट वाय 1 इज द आन्सर. ओके. त्यानंतर येते 10वा क्वेश्चन, विच कॉम्प्लिमेंट कॉमनली यूज इट फॉर द बायनरी सबट्रॅक्शन्स. सोपी आन्सर आहे 2's कॉम्प्लिमेंट. असे क्वेश्चन मोस्टली महाराष्ट्र MCDमध्ये 2's कॉम्प्लिमेंट खूप विचारतात. ओके. हा लक्षात ठेवा, विच कॉम्प्लिमेंट इज कॉमनली यूज इट फॉर द बायनरी सबट्रॅक्शन्स, 2's कॉम्प्लिमेंट. ओके. त्यानंतर येते 11वा क्वेश्चन, व्हॉट इज अ 1 कॉम्प्लिमेंट. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला 1's कॉम्प्लिमेंट सांगतो कसं काय असतो. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे फर्स्ट नंबर लिहायचा, नंबर लिहिला, नंबरला ऑपोजिट मीन्स इनवर्ड बीट, इनवर्डला याला काय करायचं, 0 करायचं, याला करायचं 1, इथं काय आहे 1, इथं करायचं 0, इथे काय आहे 0, इथे करायचं 1, इथं काय आहे 0. दॅट वाय याला म्हणतात 1's कॉम्प्लिमेंट, ऑपोजिट करणे. ओके. याचा आन्सर कोणतं होतं, ए. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे आपले जे आपल्याला नंबर दिले आहे त्याला अपोजिट साईन देणे, 1 असेल तर 0 द्यायचा, आणि 0 असेल तर 1 द्यायचा. ओके. दॅट इज कॉल्ड 1's कॉम्प्लिमेंट. फ्लिप ऑल बिट्स. त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन्स, व्हॉट इज अ 2's कॉम्प्लिमेंट. 2's कॉम्प्लिमेंटमध्ये कसं होतं की इनोट करायची बीट, त्यामध्ये प्लस ॲड करायचा. काय करायचं, 2's कॉम्प्लिमेंट म्हणजे फर्स्ट काय करायचं, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायची, फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजेच इनोट करायची, इनोट केल्यानंतर त्यामध्ये 1 ॲड करायचा. ओके. त्यानंतर 1 ॲड केल्यानंतर 2's कॉम्प्लिमेंट होऊन जाते. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 2's कॉम्प्लिमेंट कधी मिळतो, फर्स्ट त्या नंबरची फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायची, फर्स्ट कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर त्यामध्ये 1 प्लस करायचा,
त्यानंतर टूज कॉम्प्लिमेंट क्रिएट होऊन जातो. ओके, याचा आन्सर आहे ए. त्यानंतर येते बायनरी सबट्रॅक्शन्स युजिंग द टूज कॉम्प्लिमेंट कन्वर्ट द सबट्रॅक्शन इंटू. बायनरी सबट्रॅक्शन युजिंग द टूज कॉम्प्लिमेंट कन्वर्ट द सबट्रॅक्शन इंटू. ओके, सिम्पल आन्सर आहे ॲडिशन. ओके, खूप इझी लॉजिक क्वेश्चन आहे. त्यानंतर सेम ॲज मंगांचा क्वेश्चनला बायनरी ॲडिशन, या नंबरचा बायनरी ॲडिशन करायचं आहे. या नंबरला बायनरी डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 21 येतो. या नंबरला कन्वर्ट केला 7 येतो. दोघाला आपण ॲड केल्यानंतर तो नंबर आपण याच्यात कन्वर्ट केला बायनरीमध्ये. बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर व्हॅल्यू आली हेच. ओके, बी आन्सर. त्यानंतर सेम ॲज बायनरी सबट्रॅक्शन, या नंबरला पुन्हा एकदा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचा. डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यानंतर तोच नंबर बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा. सेम ॲज, याचा आन्सर होतो ए. त्यानंतर येते 16 क्वेश्चन. इन बायनरी सबट्रॅक्शन्स बोरोविंग मीन्स. बायनरी सबट्रॅक्शन मीन्स व्हॉट इज बोरोविंग. ओके, सिम्पल व्हॅल्यू आहे टेकिंग अ व्हॅल्यू फ्रॉम द नेक्स्ट बिट्स. ओके, टेकिंग अ व्हॅल्यू फॉर द नेक्स्ट बिट. आपण बघत असाल की आपण आपल्या डेसिमलमध्ये पण आपण एक व्हॅल्यू घेत असतो त्या वरतं गेल्यानंतर, म्हणजे मीन्स त्याच्या आउट ऑफ स्कोप गेल्यानंतर. दॅट वाय आपण इथं पण व्हॅल्यू घेतो 2. बोरो गिव्स 2 व्हॅल्यू 2. ओके, सिम्पल आन्सर आहे. त्यानंतर येते 17 क्वेश्चन्स. बायनरी ॲडिशन करायचं आहे आपल्याला. बायनरी ॲडिशन याचं करायचं आहे आणि याचं करायचं आहे. सिम्पल तुम्हाला इथं पुन्हा सांगून देतो. या नंबरला लिहायचं असं 1 1. या नंबरची व्हॅल्यू काढायची. ट्रिक 2 4 8. सर्व याच्यामध्ये 1 1 आहे, तर आपला पूर्ण नंबर होतो 15. ओके, त्यानंतर या नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. या नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट काय करायसाठी आपल्याला फक्त इथंच 1 दिसत आहे. 1 मीन्स 1 दिसत आहे, याची व्हॅल्यू राहील 1. त्यानंतर सब ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू किती 16. दॅट वाय आपले आन्सर येतो पी 16. 16 कसं कन्वर्ट करायचं तुम्हाला सांगून देतो. 1 2 4 8 16. कोणत्या नंबरपासून 16 तयार होतो. सिम्पल आन्सर आहे, यालाच करायचे आहे. मग याला सर्वायला 0 देऊन द्यायचे. 0. दॅट वे आपला आन्सर, दॅट वे आपला आन्सर बी. ओके, त्यानंतर येते 18 क्वेश्चन. बायनरी सबट्रॅक्शन विदाउट बोरो अकर्स. ओके, विदाउट बोरो कसं आहे आपलं बायनरीमध्ये कसं ॲडिशन होतं, हे कसं सबट्रॅक्शन होतं. सिम्पल आन्सर आहे 1 1 = 0. जसं आपण याच्यामध्ये करतो ना डेसिमलमध्ये, सेम आहे त्याच्यामध्ये येतो, फक्त कधी कधी बोरो घ्यायचं काम पडतो. दॅट वाय रिझल्ट = 0. बी आन्सर 1 1 0. आपण डेसिमलमध्ये घ्या, बायनरीमध्ये कोणता नंबर यूज करतो 0 and 1s. त्यानंतर येते 19 क्वेश्चन. विच बीट पोझिशन अफेक्ट द फर्स्ट इन ॲडिशन्स. विच बीट्स इन अफेक्ट फर्स्ट इन ॲडिशन्स. ओके, आन्सर आहे LSB. व्हॉट इज मीन बाय LSB. LSB लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, पुन्हा सांगतो मी. ए मीन्स मोस्ट सिग्निफिकंट बिट्स, लेस्ट मीन्स लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. दॅट वाय आपला आन्सर आहे लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. ॲडिशन स्टार्ट फ्रॉम द राईट मोड बिट्स. ओके, त्यामुळे अफेक्ट पडतो. लेफ्ट हँड लेस्ट सिग्निफिकंट बिट्स मीन्स लास्ट येणारी, म्हणजे लेफ्ट साईडने. त्यानंतर येते 20 क्वेश्चन. बायनरी ॲडिशन. आपल्या नंबर 2 बायनरी नंबरचं ॲडिशन करायचं आहे. काय करायचं पुन्हा एक तुम्हाला सांगून देतो की या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. या नंबरला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्यामध्ये प्लस करायचं. प्लस केल्यानंतर जो आन्सर मिळेल त्याला पुन्हा एकदा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, याचा आन्सर आहे आपला 9 9 6. याला कन्वर्ट केल्यानंतर 9 मिळतो, याला कन्वर्ट केल्यानंतर 6 मिळतो. त्यानंतर 15 आन्सर होतो. 15ला आपण जर याच्यात कन्वर्ट केलं बायनरीमध्ये, तर बायनरीमध्ये ए इज द आन्सर. ओके, त्यानंतर येते इफ देअर एक्स्ट्रा कॅरी आफ्टर द ॲडिशन इट इज if there extra carry after the additions. Okay, ignore it. Simple answer आहे. ओके, असे एक क्वेश्चन विचारतात दोन्ही मुख्यमधला क्वेश्चन आहे हा. त्यानंतर ते 22 क्वेश्चन बायनरी सबट्रॅक्शन करायचं या नंबरचा आपल्याला.
सिम्पल फंदा. याला आपण याच्यात कन्वर्ट करायचं डेसिमलमध्ये. याला डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 7 येतो. याला कन्वर्ट केल्यानंतर 8 येतो. त्यानंतर याला मायनस करायचं. मायनस केल्यानंतर 1 व्हॅल्यू येतो. याला आता आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. बायनरी कन्वर्ट केल्यानंतर व्हॅल्यू येते. आणि अजून एक की आपलं कधी काय होतं, विद्यार्थी काय किती कन्फ्यूज होता की 2, 4, 8. ओके, कधी आन्सर काय होतो 1 येतो. विद्यार्थी काय करतात, फक्त एवढे आन्सर अफेक्ट करतात. तसं नाही, मोस्टली 3 किंवा 4 बिट्स कॉमनली घेतात ते. दॅट वाय आपण याला 0 द्यायचा, याला 0 द्यायचा, 0 द्यायचा. 0 मीन्स त्याची व्हॅल्यू काहीच नाही आहे, फक्त त्यांना सिम्बॉलसाठी यूज केलं आहे. ओके, त्यानंतर येते 20वा क्वेश्चन. विच इज द सिम्पलेस्ट कॉम्प्युटर हार्डवेअर. सिम्पल आन्सर आहे बायनरी, बिकॉज बायनरी यूज टू स्टेट मीन्स 0 अँड 1. ओके, दॅट वाय सिम्पलेस्ट आहे आणि अर्थमॅटिक आहे. त्यानंतर येते 24वा क्वेश्चन. बायनरी ॲडिशन ऑफ द सेम बिट्स प्रोड्यूस. बायनरी ॲडिशन्स ऑफ सेम बिट्स काय प्रोड्यूस करते, कॅरी. तुम्हाला मग सांगितलं मी, सेम व्हॅल्यू 1 असेल, इथे व्हॅल्यू किती 2 होतो. दॅट वाय बोरो किती येतो 1चा. 2 काय ॲड करू शकत नाही, बिकॉज 2 व्हॅल्यू इग्नोर करतात, व्हॅलिड नाही आहे बायनरी ॲडिशनमध्ये. दॅट वाय 1 क्रिएट अ कॅरी. बोरो मीन्स बोरोमध्ये सबस्ट्रेशन होतो. दॅट वाय 1 कोणची व्हॅल्यू क्रिएट करतो, 2 व्हॅल्यू करतो. 2 व्हॅल्यू व्हॅलिड नाही आहे. दॅट वाय आपण एक कॅरी घेतो. कॅरी मीन्स एक व्हॅल्यू घेतो, एक व्हॅल्यू पुढच्या व्हॅल्यू देतो, पुढच्या जी बीट राहील त्याला आपण व्हॅल्यू देतो. दॅट वाय बायनरी ॲडिशन ऑफ सेम बिट्स प्रोड्यूस द कॅरी. कॅरी कसा क्रिएट होतो, 1 प्लस प्रोड्यूस द कॅरी. त्यानंतर इथे 25वा क्वेश्चन. बायनरी सबट्रॅक्शन इझियर युझिंग. बायनरी सबट्रॅक्टिंग इझियर युझिंग 2's कॉम्प्लिमेंट. 2's कॉम्प्लिमेंटने इझी आहे, बिकॉज 2's कॉम्प्लिमेंटनं आपल्या सबट्रॅक्शनच मिळतो. ओके, कन्वर्ट सबट्रॅक्टिंग इंटू ॲडिशन. ओके, 2's कॉम्प्लिमेंट कसे काढायचं तुम्हाला माहितलं मी. फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा, त्यानंतर त्यामध्ये +1 करायचा, त्यानंतर आपल्याला 2's कॉम्प्लिमेंट जातो. ओके, हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन्स बघितले आहे. मोस्टली आपण यातली अर्थमॅटिक सबट्रॅक्शन बघितले आहेत. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन करू आणि बुलियन अल्जेब्राचे. ओके, तुम्ही अजून एक मी तुम्हाला PDF देऊन दिली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही अजून 25 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुन्हा एकदा एज्युकेशन कोड मराठीमध्ये तुम्ही एवढा व्हिडिओ पुन्हा राहिले तर धन्यवाद. आणि तुम्ही जर किती क्वेश्चन सॉल्व्ह केले हे पुन्हा एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर 20 आणि 25 जर केलेच नाही तर तुमचा स्कोर एक्सेलमध्ये येतील. त्यानंतर जर तुम्ही 59, 90मध्ये जर येत असेल तुम्हाला गुड, म्हणजे तुम्हाला अजून जराची प्रॅक्टिस करायची गरज आहे. त्यानंतर तुम्ही बिलो जर 50मध्ये येत असाल, तुम्हाला जे माझी लेक्चर आहे स्टार्टिंग म्हणून बघावं लागेल, बिकॉज त्यामध्ये जेवढे महाराष्ट्र MCTमध्ये एक्झॅक्ट क्वेश्चन येतात एवढे मी कवर केले आहे. याची PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि मी यावेळेस तुम्हाला 2 PDF देणार आहे फॉर स्टडी मटेरियलसाठी. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि बुलियन अल्जेब्राचे क्वेश्चन करू. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.